या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, मारुती घरात नाहीये हे पाहून गणी पटकन पारूने जे जेवण बनवलेले असते ते ताटात वाढून घेतो आणि जेवायला सुरुवात करतो. जेवता जेवता तो असंही म्हणत असतो की बा इथे यायच्या आधी मला पटकन जेवून घ्यायला हवं. जर तो इथे आला ना तर मला हे काही खाऊ देणार नाही. पण तितक्यात मारुती त्या ठिकाणी येतो आणि गणीच्या पुढे मांडी घालून बसतो. त्याला पाहून गणी तर खूपच घाबरतो. त्याच्या हातामध्ये असणारा घास सुद्धा खाली पडतो. तर मारुती त्याला हसतच विचारतो की काय रे गणी, काय झालं, मी भरवू का तुला? आणि त्यावेळी गणी घाबरूनच नाही म्हणतो. आणि मग त्यानंतर मारुती खूप चिडतो. तो गणीला विचारू लागतो की तुला हे सगळं खायची काय गरज होती? मी आतमध्ये आपल्या दोघांसाठी खिचडी बनवून ठेवली आहे ना. पण गणी म्हणत असतो की अरे बा, ती खिचडी कच्ची आहे. आणि त्यावेळी मारुती रागातच म्हणतो की कच्ची खिचडी खाल्ल्यामुळे तू काय मरणार आहेस का? नाही ना. जा पटकन, मी जे बनवलं आहे ते खायला घे. मालकीनबाईंनी बनवलेलं आपण खायचं नाही. आणि हे ऐकून गणी म्हणू लागतो की अरे बा, असं का वागतोयस तू? माझा थोडा तरी विचार कर ना. पण मारुती काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नसतो. आणि त्यामुळे गणी मनाशी म्हणतो की या दोघांच्या भांडणामध्ये मी का उपाशी राहू. पण मग शेवटी तो ते ताट घेऊन उठतो आणि आतमध्ये जातो. दुसरीकडे श्रीकांत फोनवर बोलत असतो आणि त्याचवेळी दामिनी त्या ठिकाणी येते. ती असं ठरवते की तिला आदित्य आणि पारूबद्दल जे काही समजलं आहे ते अहिल्याला सांगण्यापेक्षा श्रीकांतला सांगावं. आणि मग ती श्रीकांतकडे जाते. तर श्रीकांत तिला विचारू लागतो की काय ग दामिनी, काही बोलायचं होतं का? आणि त्यावर दामिनी म्हणते की हो दादासाहेब, मला तुम्हाला ना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना माझं या घरावर किती प्रेम आहे. आणि त्यातल्या त्यात मला आपल्या आदित्यची आणि प्रीतमची तर खूपच काळजी वाटते. त्या दोघांच्या हातून कोणतीही चूक होऊ नये म्हणून मी त्यांना सतत समजावण्याचा प्रयत्न करत असते. सतत शानपणाचे धडे देत असते. आणि हे ऐकून श्रीकांत हसू लागतो आणि म्हणत असतो की अगं दामिनी, जोक करायच्या आधी तू सांगत तरी जा. आणि त्यामुळे दामिनी विचारते की कोणी केला जोक? आणि ते ऐकून दादासाहेब डोक्यालाच हात लावतात आणि म्हणतात की उपहास मेला. आणि ते ऐकून दामिनी घाबरून विचारते की काय, कधी मेला तो? आणि त्यावेळी दादासाहेब पटकन म्हणतात की बस दामिनी, तू आता मला जास्त काही विचारू नको. फक्त तू जे काही बोलायला आली होतीस ना ते बोल आणि जा. आणि मग त्यावेळी दामिनी त्यांना सांगू लागते की तुम्हाला माहिती आहे ना, ती पारू आत्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. त्यावेळी आदित्यने बिलिंगच्या वेळी तिचं नाव पार्वती आदित्य किर्लोस्कर असं केलं आहे. आणि हे ऐकून श्रीकांतला तर मोठा धक्काच बसतो. पण तो पटकन काही दामिनीवर विश्वास ठेवत नाही. तो तिला म्हणू लागतो की दामिनी, तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? आणि तुला माहिती आहे ना, काल प्रीतमने जेव्हा पारूचं नाव घेतलं तेव्हा अहिल्या किती चिडली होती. जर तिला या सगळ्याबद्दल कळलं ना तर मग तुझं काही खरं नाही. आणि त्यावेळी दामिनी म्हणते की हो दादासाहेब, मला माहिती आहे, म्हणूनच तर मी वहिनींकडे गेले नाही, तुमच्याकडे आले. माझ्यावर विश्वास ठेवा. खरंच आदित्यने ना त्या पारूला त्याच्या बायकोचा दर्जा दिला आहे. आणि जर तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल ना तर मग आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि तिथेच काय खरं काय खोटं हे पाहूयात. आणि तिचं ते बोलणं मग श्रीकांतला सुद्धा पटतं. त्यामुळे दामिनी खुश होते आणि मग ते हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे मारुती त्याची बॅग भरत असतो आणि तितक्यात गणी त्या ठिकाणी येतो. तो मारुतीला विचारू लागतो की अरे बा, तू तुझे कपडे असे बॅगमध्ये का भरतोय? तर मारुती त्याला सांगतो की गणी, तू सुद्धा तुझे कपडे बॅगमध्ये भर, तुझं दप्तर आणि इतर सामानसुद्धा घे, आता आपल्याला इथून जायचं आहे. आणि हे ऐकून गणी विचारतो की बा, आता आपण कुठे जाणार आहोत? तर मारुती सांगतो की मी दुसरी नोकरी शोधली आहे, त्यामुळे आपल्याला तिकडे जावं लागेल. पण ते ऐकून गणी लगेच नकार देतो. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. तर गणी तिला म्हणू लागतो की तायडे बघ ना, बा ही नोकरी सोडून चालला आहे आणि तो आपल्या दोघांना सुद्धा सोबत घेऊन जाणार आहे. पण त्यावेळी मारुती हात जोडून म्हणतो की गणी, तू उगाच काहीतरी बोलू नको. या आपल्या मालकीनबाई आहेत आणि त्या इथेच राहणार, त्या आपल्यासोबत कुठेही येणार नाहीयेत. आणि हे ऐकून पारू तर खूपच घाबरते आणि मारुतीला समजावण्याचा प्रयत्न करू लागते. ती म्हणत असते की अरे बा, तू का असा वागतोय? आणि तुला खरंच हे घर सोडून जायचं आहे का? अरे या घरातल्यांवर तुझा किती जीव आहे मला माहीत नाही का? आणि त्यावेळी मारुती म्हणतो की म्हणूनच तर मला लवकरात लवकर इथून निघून जायचं आहे. कारण जर या लोकांना समजलं ना की तू त्यांचा किती मोठा विश्वासघात केला आहे तर ते माझ्या तोंडाला काळं फासून मला इथून बाहेर हाकलून देतील. त्यामुळे मी आधीच सन्मानाने इथून बाहेर पडलेलं बरं नाही का? आणि ते ऐकून पारूला वाईट वाटतं. पण तरीही ती मारुतीला समजावतच असते
पण मारुती म्हणतो की मालकीनबाई, आम्हाला काही समजावू नका, कारण तुम्ही आमच्यापुढे खरंच दुसरा कोणताही पर्याय ठेवलेला नाही आहे. आम्ही इथून निघून गेलेलंच चांगलं होईल. आणि मारुतीचं असं बोलणं ऐकून पारूला आणि गणीला वाईट वाटतं. त्यानंतर आपण पाहतो की दामिनी आणि श्रीकांत हॉस्पिटलमध्ये जातात. आणि मग त्यानंतर दामिनी पारूची फाईल मागवते आणि त्या फाईलवर पार्वती आदित्य किर्लोस्कर असंच नाव असतं. आणि जेव्हा श्रीकांत ते पाहतो तेव्हा त्याला तर मोठा धक्काच बसतो. तो विचार करत असतो की आदित्यकडून इतकी मोठी चूक कशी काय होऊ शकते. तर दामिनी त्याला सांगू लागते की बघा दादासाहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हा आदित्य त्या पारूला त्याची बायको मानतो, आणि जर ही गोष्ट वहिनींना कळली तर काय होईल. आणि त्यामुळे श्रीकांतही काळजीत पडतो. दुसरीकडे आदित्य त्याच्या खोलीत बसलेला असतो. तितक्यात गणी त्या ठिकाणी येतो. तर आदित्य त्याला विचारत असतो की काय रे गणी, काय झालं? तुझा बा तुला ओरडला की तुझी तायडी तुला ओरडली? तर गणी खाली मान घालूनच सांगतो की नाही आदित्य सर, माझ्यावर कोणीही ओरडलेलं नाही आहे. तर मग आदित्य विचारतो की काय झाले, तू असा शांत का? आणि त्यावेळी मग गणी त्याला विचारतो की आदित्य सर, तुम्हाला माझी तायडी आवडते का? पण त्यावर आदित्य म्हणतो की अरे, तुझी तायडी मलाच काय तर सगळ्यांनाच आवडते, कारण ती आहेच तितकी गोड. तर गणी म्हणतो की आदित्य सर, मी तसं विचारत नाही आहे, म्हणजे तुम्ही माझ्या तायडीसोबत लग्न करणार आहात का? आणि गणीचा हा प्रश्न ऐकून आदित्य तर त्याच्याकडे पाहतच राहतो. तो गणीला विचारू लागतो की काय झाले गणी, तू असं का विचारतोयस? आणि मग गणी रडतच सांगू लागतो की बाने तुमच्या इकडची नोकरी सोडली आहे आणि आता तो मला घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणार आहे. पण तो आमच्यासोबत तायडीला घेऊन जाणार नाही, तो तिला इथेच ठेवणार आहे. आणि हे सगळं काही ऐकून आदित्यलाही आश्चर्याचा धक्काच बसतो. तर गणी रडतच म्हणत असतो की आदित्य सर, तुम्ही ना लवकरात लवकर देवी आईंसोबत बोला आणि माझ्या तायडीसोबत लग्न करा, तिची काळजी घ्या, म्हणजे मी इथून निघून जाईल. आणि हे ऐकून आदित्य त्याला समजावत म्हणतो की गणी, तू काही काळजी करू नको, तुला किंवा मारुती मामांना कुठेही जावं लागणार नाही. तुम्ही दोघेही कायम इथेच राहणार. आणि तुझ्या तायडीवर मी खरंच खूप प्रेम करतो, आणि आपण दोघे मिळून ना तिची खूप छान काळजी घेऊयात, तिला मी कशाचीच कमी पडू देणार नाही. आणि आदित्यचं हे बोलणं ऐकून गणी तर खूपच खुश होतो. त्यानंतर रात्री आदित्य आणि पारू बोलत असतात. आदित्य पारूला म्हणत असतो की काल जे काही घडलं त्यानंतर आपण लगेच आपल्या नात्याबद्दल आईला सांगू शकत नाही, फक्त थोडा वेळ जाऊ दे, मग त्यानंतर योग्य संधी पाहून आपण आईसोबत बोलूयात. पण तोपर्यंत तू मला वचन दे की तू माझी साथ सोडणार नाही, माघार घेणार नाही. आणि आदित्यचं ते बोलणं ऐकून पारूला मारुती जे काही बोललेला असतो ते आठवू लागतं. पण ती मनाशी म्हणते की आदित्य सर, मी तर कधीच तुम्हाला माझा नवरा मानला आहे आणि आता तुमच्याशिवाय जगणं अशक्य आहे. आणि मग ती आदित्यला वचन देते की मी कधीच तुमची साथ सोडणार नाही, मी आता कायमची तुमची झाले आहे. आणि मग ती रडतच त्याला मिठी मारते. त्यामुळे आदित्यही खुश होतो. तर दुसरीकडे मारुती रडतच त्याच्या घरात बसलेला असतो. त्याला हे सगळं सोडून जायचं म्हणून वाईटही वाटत असतं, आणि पारूने जे काही केलेलं असतं त्याबद्दल रागही येत असतो. पण तितक्यात तो गणी त्या ठिकाणी येतो आणि मारुतीला म्हणू लागतो की हे बघ बा, मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही आहे, आणि मला माहिती आहे आदित्य सर आणि देवी आई देखील तुला कुठे जाऊ देणार नाहीत. काही झालं तरी आपल्याला इथेच राहावं लागेल. आणि ते ऐकून मारुती तर खूपच चिडतो. तर दुसरीकडे दामिनी श्रीकांतकडे जाते आणि त्याला त्या फाईलबद्दल विचारू लागते. तर श्रीकांत म्हणत असतो की ती फाईल माझ्या कपाटामध्येच आहे. तर दामिनी त्याला सांगते की मग चला आपण लगेच वहिनींना त्याबद्दल सांगूयात. पण श्रीकांत म्हणतो की अगं, आत्ता सगळे झोपले आहेत, आत्ता अहिल्याला काही सांगायला नको. जेव्हा उद्या सगळेजण हॉलमध्ये एकत्र जमतील ना, तेव्हा आपण अहिल्याला सांगू, म्हणजे मग चांगला तमाशा होईल आणि तुला पण मजा येईल ना. आणि त्यावेळी दामिनीसुद्धा पटकन हो बोलून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.